पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। राष्ट्रकुल पॅरा ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या लेखानं इतिहास रचलाय। नाशिकच्या दिलीप गावितनं सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलंय। 10.71 सेकंदात विक्रमी धाव केली आहे। स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल खेळांचा 7वा दिवस भारतासाठी उल्लेखनीय ठरलाय, कारण भारताने पॅरा ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या 100 मीटर T47 अंतिम फेरीत सुवर्ण आणि रौप्य दोन्ही पदकं जिंकली आहेत। दिलीप महादू गवितने 10.71 सेकंदाच्या वेळेस सुवर्ण पदक जिंकले, तर मोहम्मद बासिल मोरसिंगनाथने 10.83 सेकंदाच्या वेळेसह रौप्य पदक पटकावलंय। यासह भारताने आपल्या पदकातील आता 3 सुवर्ण पदकांची भर घातली असून एकूण पदकांची संख्या 15 झाली आणि त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे। 2026च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये दिलीप गावितने पुरुषांच्या 100 मीटर T47 प्रकारात सुवर्ण पदक जिंकून पॅरा ॲथलेटिक्ससाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला होता आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।